नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे त्यांचे भाऊ याची डेथ झाली आणि हा कोमात होता, जेव्हा त्याला पैसे दिले ना तेव्हा कोमामध्ये पण चालले गेले. त्यावेळी कोमामध्ये होते. घरांचे तर फ्रॉड होतात, पण आता माणसांच्या गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत की लिव्हर तुम्हाला मी मिळवून देतो यासाठी पण 5 लाख रुपये जो घेणारा माणूस असेल. जय महाराष्ट्र, मी शिवसैनिक. आज जनता दरबार सुरू आहे आणि अतिशय म्हणजे लोक फसवत असतात, पण आज जरा वेगळा विषय आलाय. या महिला ज्या आपल्या समोर आहेत त्या नागपूरवरनं खास करून आज इथे शिवसेना भवनमध्ये आलेल्या आहेत. त्यांचे जे छोटे भाऊ आहेत त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं. त्यासाठी म्हणून कोणाकडे लिव्हर मिळू शकतं ज्याच्यामुळे त्यांच्या भावाचे प्राण वाचतील त्या प्रयत्नामध्ये ते होते. आणि एक त्यांना माणूस भेटला नागपूर मधला. त्याचा हा पहिल्यांदा फोटो बघून घ्या. याचं नाव काय? संदीप कोचर. यांचा भाऊ एकदम अशा कंडिशन मध्ये आहे की ज्याच्यामध्ये हॉस्पिटलाइज आहे आणि त्यांचं बजेट नव्हतं. त्यांना 20 ते 25 लाख, किती तुम्हाला सांगितले होते? 10-12 लाख त्यांना सांगितलं होतं. आणि या माणसाने 5 लाख रुपये तुम्ही द्या, मी तुम्हाला लिव्हर अवेलेबल करून देतो असं सांगून त्यांच्याकडनं 5 लाख रुपये घेतले. आणि त्याच्यानंतर तो गायब झाला माणूस. तो नागपूरमध्ये राहतो. त्यांचा भाऊ आता नाहीये, इज नो मोर. पण त्याने या गोष्टीचाही फायदा घेतला की एखादी आपल्या भावाची बहीण एवढी विनवण्या करते की माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, तर तिला पैसे फक्त मिळवण्यासाठी म्हणून ज्यावेळी असे काही आपल्याकडे समाजकंटक यांना हैवान म्हणायचं की आपल्या इमोशन्सशी खेळणं किंवा अशा पद्धतीने पैसे घेणं, या माणसाला वेळ पडली तर मी नागपूरला जाईन शोधायला, पण या माणसाला शोधणं फार गरजेचं आहे. मग काय झालं पुढे? त्याच्यानंतर त्याच्याकडे पोलिसकडे गेलो आम्ही. जे ऑलरेडी 2-3 कंप्लेंट आहे त्याच्या नावाची फ्रॉडनेस. पोलिसांनी कंप्लेंट पण नाही घेतली तिकडे कोणी. आणि जेव्हा घरी गेलो तर आईला धमकी देतो की जर आता पैसे मागायला आले तुझ्या मुलीला पण उचलून टाकेन. मुलीला उचलून टाकेन अशा पद्धतीने आपल्याला तो बोलतो. त्याला हे म्हटलं की ठीक है, ज्यादा पैसे ज्यादा नहीं, भले आप थोड़े थोड़े करके दे दो. साहब बोलता है कि मैं इसी कुछ भी कर सकता हूँ, बोलूंगा कि तुमने ब्याज से पैसा दिया. झूठ बोल के मम्मी को ही धमकी देते. हे पैसे तुम्ही कसे ट्रान्सफर केले? मी ते वर्किंग करते मुंबईला पहिले. आता माझा जॉबही सुटलाय. वर्किंग करायची जेव्हा मी भाऊ ऍडमिट होता म्हणून सोडून दिलं. तो तुम्हाला असं म्हणतो का की हे पैसे तुम्ही मला दुसऱ्या कामासाठी दिले होते किंवा व्याजाने दिले होते असं बोलतो? आता तो बोलतो, पहिले काही नाही बोलला, आता बोलतो जेव्हा मागायला गेलो तेव्हा. अच्छा, पण हे लिव्हरला दिले होते हे त्याच्यासाठी काय तुम्ही काय केलं होतं त्याच्यासाठी प्रयत्न? माझ्याकडे जिनी ओळख करून दिली ना तिच्या समोर 2 लाख निघे. त्यांनी म्हटलं पण की हा मेरे म्हणजे तो जो व्याजाचा धंदा करतो ना तर त्याचे ज्याच्याकडे पैसे आहेत त्या लोकांना देणं होत नाही, तर त्यांनी म्हटलं की मी तिथून अरेंज करून देईन. कोणी माणूस आहे तो लिव्हर द्यायला रेडी आहे. एका माणसाकडे लिव्हर म्हणजे त्याचं माणसं आहेत ते तुम्हाला लिव्हर करून देतील म्हणून ते सांगितलं. आम्ही त्याला प्रत्येक वेळी विचारलं की क्या मेडिसिन आहे, कोण आहे, पर्सन कोण आहे. तुम्ही डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये का नाही गेलात? तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांसाठी केलं. डॉक्टर मध्ये होतं, शालिनीताई मेघे हॉस्पिटलला पण गेलो होतो. पण त्यांनी म्हटलं की इस प्रोसेस में 25 से 30 लाख रुपये लगता, आप अरेंज करवाइए कैसे. पण मग तुम्हाला असं का वाटलं की 5 लाखामध्ये तुम्हाला कोणीतरी लिव्हर देईल? कारण हा जो माणूस आहे आज प्रॉपर्टी डिलिंग मध्ये पण होता ना, घरी यायचं. यांनीच म्हटलं की मला आंटी आई माझी वयाची आहे, 62-65 आहे. म्हणजे एका ठिकाणी प्रॉपर्टीचे एजंट असतात, यामध्ये पण बरेच रॅकेट आहेत, बरेच स्कॅम होतात, मेडिकलमध्ये बरेच स्कॅम होतात, पण घरांचे तर फ्रॉड होतात. पण आता माणसांच्या गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत की लिव्हर तुम्हाला मी मिळवून देतो यासाठी पण 5 लाख रुपये जो घेणारा माणूस असेल आणि आता त्याला ते पैसे परत द्यायचे नाही आहेत म्हणून तो सांगतो की मला तू त्यासाठी पैसे दिलेच नव्हते. असे जे माजलेले जे समाजकंटक असतात त्यांना पकडण्यासाठी किंवा त्यांना ठोकण्यासाठी जे काय मला करावं लागेल आणि या ताईंना ती मदत मिळाली पाहिजे. हे त्यांचे भाऊ ज्यांचं यांची डेथ झाली आणि हा कोमात होता, जेव्हा त्याला पैसे दिले ना तेव्हा कोमामध्ये पण चालले गेले. त्यावेळी कोमामध्ये गेला. उसको बोला भी की तो आज जल्दी करो संदीप भाऊ. तो बोला की हा हो रहा है. नाही, अतिशय दुःखद ही घटना आहे. म्हणजे समाजामध्ये माणुसकी नावाचा काही प्रकार राहिला नाही आहे.
ठीक आहे, आपण याला शोधू, मी याला शोधतो आणि तुमचे परत तुम्हाला कसे परत मिळतील यासाठी मी प्रयत्न करतो. मला थोडा वेळ द्या. या माणसाचं नाव काय म्हणालात तुम्ही? संदीप कोचे. संदीप कोचे. नागपूरला असतो हा नक्की राहायला? नागपूरलाच राहतो. हा, घरी पण गेलेली. तो भेटतो तिथे? तिथे भेटतो तो, घरी तिथे असतो. ठीक आहे, मी याची व्यवस्था करतो काय करायचं.